राजकारणात येण्याचा तरुणांना स्वतःहून इच्छा होत नाही, कारण तरुणांचा आणि एक प्रकारे समाजाचाच राजकारणाप्रती असणारा दृष्टिकोन हा दूषित होत चाललेला आहे. याला बऱ्याच प्रमाणात राजकारणीही कारणीभूत ठरत आहेत. राजकारणाविषयी असणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी तरुणांनी प्रथमतः राजकीयदृष्ट्या साक्षर झाले पाहिजे. राजकीयदृष्ट्या सजग आणि साक्षर असणारे तरुणच खऱ्या अर्थाने समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतात, असे मत आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 8व्या युवा संसद कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत पाटील बोलत होते. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यावेळी उपस्थित होते. आमदार सत्यजित तांबे, कैलास पाटील यांना यावेळी आदर्श आमदार पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच गजानन काळे आणि अजिंक्य सगरे यांना यावेळी आदर्श युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर लिखित मानवी कल्याणाचे शिल्पकार या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले. परंतु प्रश्न विचारला असताना फार मोजके हात वरती आले की राजकारणामध्ये कोणाला यायचं. तर हे आपल्याला व्यासपीठावर बसलेल्यांना चिंतन करण्यासारखं आहे गजाननवर. कारण राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे समाजाचा अत्यंत वाईट झालेला आहे. राजकारण्यांबद्दल कोणीही चांगलं बोलताना आढळत नाही, परंतु तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना म्हणल्यासारखं परिस्थिती आहे. कारण सकाळी नळाला पाणी जर नाही आलं तर तेव्हा नगरसेवकाकडे जावंच लागतं. नाली तुंबली तर त्या नगरसेवकाकडे जावंच लागतं. रस्त्यावरची लाईट बंद असली तर नगरसेवकाकडे जावंच लागतं. तेव्हा ही जी व्यवस्था आहे, प्रशासन, राजकारण, समाजव्यवस्था, ही समाजव्यवस्था जे काही देशाचं कायदेमंडळ होतं त्यांनी ही समाजव्यवस्था तयार केलेली आहे. दुर्दैवानं अपप्रकार काही ठिकाणी शिरले असतील, काही घडले असतील, परंतु सगळेच राजकारणी हे काही वाईट असतात असं नाही. दुर्दैवानं अनेक वेळा चित्र त्यांचं त्या पद्धतीनं रंगवलं जातं. माझी विनंती आपल्याला सगळ्यांना की आपण सगळेजण तरुण आहात, युवा आहात आणि पुढं देश आपला कसा चालला पाहिजे हे ठरवण्याची ताकद तुमची आहे. सत्यजितनं जो विषय मांडला, सत्यजितजींनी तो विषय मी लोकसभेमध्ये सुद्धा मांडला होता की आपण परदेशामध्ये म्हणालात की परदेशामध्ये लोक मिळत नाहीत. परदेशात कशाला, आपल्या देशात मिळत नाही. चांगली स्वयंपाक करणारी बाई मिळत नाही, चांगला ड्रायव्हर मिळत नाही. तुम्ही जर एखादं हॉटेल किंवा रेस्टॉरंट उघडलं तिथं चांगले वेटर तुम्हाला मिळत नाहीत, चांगले कुक मिळत नाहीत. इवन घरी भांडे घासणाऱ्या बायांपासून तर तुमचं बेड नीट लावणाऱ्या माणसांपर्यंत माणसं मिळत नाहीत. दुसरीकडं तालुका प्लेसेसला किंवा जिल्हा स्तरावर जे 3 टायर सिटीज आहेत, अशा नाक्या नाक्यांवर माणसं रिकामी गप्पा मारत बसलेली असतात. पानपट्ट्यांवर 10-20 माणसं उगीच बसलेले असतात. गावामध्ये ठीक आहे, निवांतपणा आहे, पारावर माणसं गप्पा मारत बसलेले असतात. संध्याकाळी बारमध्ये बसायला जागा मिळत नाही, बार फुल्ल असतात. तुम्हाला सांगतो, म्हणजे एकीकडं तुम्हाला टीव्ही दुरुस्त करायला माणूस नाही, फ्रीज दुरुस्त करायला माणूस नाही, मोबाईल दुरुस्त करायला माणूस नाही, माणसं हुडकावं लागतात. आणि दुसरीकडं हाताला काम नाही म्हणून अनेक बेरोजगार लोक चौकांमध्ये गप्पा मारत असतात, त्यांच्या आयुष्याचा वेळ वाया घालवत असतात. दुर्दैवानं आम्हाला कळालं नाही की या देशाची जी ताकद आहे ही ताकद आता लोकसंख्या आहे. जी गोष्ट चीनला कळाली ती आम्हाला कळाली नाही. त्यांनी त्यांची जी देशाची ताकद आहे ती स्किल्ड मॅन पॉवरमध्ये कन्वर्ट केली त्यांनी. आमच्याकडे स्किल इंडिया प्रोग्राम खूप निघाले, परंतु नाही अजून स्किल्ड होऊ शकतो. अनेक संस्था मी चालवतो सर, मी एक रिसॉर्ट पण चालवतो,
परंतु मला शोधावं लागतात चांगले कुक. म्हणजे इव्हन ज्वारीची भाकरी तयार करणारी आपली कुक सुद्धा त्याची जाहिरात दिली तरी बाहेर येत नाहीत. उत्तराखंडची माणसं इथं मागवावं लागतात. पुण्या मुंबईची गोष्ट वेगळी आहे. आपण मराठवाड्याचा उल्लेख केला. मराठवाड्यातले आमचे जिल्हे जे आहेत, धाराशिव असतील, हिंगोली, बीड, परभणी, सगळे जे जिल्हे असतील, हे जिल्हे केवळ लेबर पुरवणारे जिल्हे झालेले आहेत. तुम्हाला सांगतो, चांगल्या संस्था नाहीत. मुंबईपासनं तिकडे यायचं असेल तर कुठला उद्योगपती यायला तयार नाही. केवळ ह्याचा प्लॉट त्याने विकणे, त्याचा प्लॉट ह्याने विकले, या गोष्टीवर अर्थकारण हे चाललेलं आहे. हे दुर्दैवी आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपली पिढी AI असेल, डाटा सायन्स असेल, डाटा ॲनालिटिक्स असेल, रोबोटिक्स असेल, हे सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणारी पिढी आहे. आमच्या काळामध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स हे 3च शाखा होत्या. ग्रॅज्युएट व्हायचं, फार झालं तर स्वप्न DED करून मास्तर व्हायचं स्वप्न असायचं. घरच्यांनाही बरं वाटायचं की बाबा DED झाला, मास्तर झाला, याला पगार चालू झाली. म्हणजे मी आमदार झाल्यानंतर आमच्या आईनं विचारलं की आमदारला पगार असते का? म्हणलं असते. आणि नंतर पेन्शन असते का? पेन्शन पण असते. बरं झाले म्हणले, मी आता सुखी झाले म्हणले की मरेपर्यंत याला पगार भेटणार आहे. म्हणजे अशा मानसिकतेमध्ये जगणारी एक पिढी होती. तर त्या पिढीतून आम्ही आलेलो आहोत. परंतु आपली समोर बसलेल्यांची पिढी वेगळी आहे. तेव्हा आपण चांगले विचार करणारी माणसं, चांगलं वाचणारी माणसं ही राजकारणामध्ये आली पाहिजे. राजकारणात आपण काय बदल घडू शकतो हे मी थोडक्यामध्ये सांगतो. मी जवळपास 7 निवडणुका लढवल्या आणि कुठलीच निवडणूक सोडली नाही. एक काळ असा होता की मला लोकांनी वर्गणी करून मला निवडणुकीसाठी लोकांनी पैसे दिले होते, असेही दिवस मी बघितले. आणि आता लोक संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वाट बघत बसतात की कोणीतरी मला येईल आणि काहीतरी मताचा भाव ठरवलेला आहे, तेवढा दिल्यानंतरच आम्ही जाईल. असे ग्रुपच्या ग्रुप मोठ्या प्रमाणामध्ये मला कालच्या निवडणुकीमध्ये बसलेले दिसले. हे दुर्दैव आहे. हे जे वर्तुळ आहे, हे वर्तुळ लोकांपासून सुरू होतं आणि लोकांपासून संपतं. कारण मला वाटत नाही की कुठला राजकारणी स्वतःचं घर विकून आणि शेत विकून आणि प्रॉपर्टी विकून राजकारण करत असेल. तो साहजिकच आहे. लोकांच्या पैशामधनं तो पैसा अब्सॉर्ब करणार आणि तोच पैसा लोकांना वाटणार आहे. त्याच्यामुळं मतदार हा सुद्धा चारित्र्य संपन्न असला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी सुद्धा चारित्र्य संपन्न होतील असं मला वाटतं. की युवक काँग्रेसचा अध्यक्ष जेव्हा मी झालो, पहिली मीटिंग मी सगळ्या पदाधिकाऱ्यांची, ज्याला आपण म्हणतो पदग्रहण समारंभ, तसा कार्यक्रम मुंबईला होता. माझ्या युवक काँग्रेसच्या काळामध्ये निवडणुकीतून अध्यक्षपद मिळायचं, म्हणून मी निवडून आलेल्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना फोन करण्यासाठी माझ्या ज्या 2-4 महिला पदाधिकारी माझ्या टीममधल्या होत्या त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही निवडून आलेल्या ह्या 200 जणी आहेत, त्या 200 जणींना तुम्ही फोन करा आणि उद्याच्या कार्यक्रमाला तुम्ही बोलवा. त्या 200 पैकी 100-1 जणींना तर माहितीच नव्हतं का त्या निवडून आलेल्या आहेत. महिला द्यावं लागतात ना, त्याच्यात कोणाच तरी नावं दिलेले होते. 5-50 जणींचे फोन तर त्यांच्या घरातल्या कोणत्या तरी दुसऱ्याच पुरुष माणसांनी उचलले होते. 5-50 जणींबरोबर संपर्क झाला, त्याच्यातून 4-5 जणी त्या बैठकीला आल्या. आणि त्याच दिवशी मी निश्चय केला की जोपर्यंत माझ्या कमिटीमध्ये 33% महिला येत नाही तोपर्यंत मी अविरतपणे काम करत राहणार. आणि मला अभिमान आहे की 33% महिला मुली या मी माझ्या कमिटीमध्ये आणू शकलो. मुलींना जर राजकारणात आणायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर त्यांच्यासाठी सुरक्षित असं वातावरण तयार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. की कोणाच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय, कोणाच्या अध्यक्षतेखाली काम करताय, तुमच्या घरच्यांना, तुमच्या आईवडिलांना, तुमच्या पालकांना चिंता वाटली नाही पाहिजे असं वातावरण निर्माण करणं हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. आणि ते मी केलं. आणि म्हणूनच माझ्याबरोबर मुली ज्या आहेत त्या अर्ध्या रात्रीसुद्धा आंदोलनांमध्ये भाग घेत होत्या आणि अर्ध्या रात्रीसुद्धा त्या माझ्याबरोबर काम करत होत्या. त्यांच्या पालकांना निश्चित खात्री होती की सत्यजित बरोबर आमची मुलगी जेव्हा जाते तेव्हा ती सुरक्षित आहे, तिच्या सुरक्षतेची काळजी मी घेणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज इथं मोठ्या प्रमाणावर मुली आहेत
म्हणजे मोठ्या प्रमाणावर काय, जवळजवळ 80% मुलीच आहेत. 50% आरक्षण तुम्हाला मिळालेलं आहे. मी आज कोणत्याही कॉलेजमध्ये गेलो, हेमंत दादा, किंवा शाळेमध्ये गेलो, तुम्ही पण फिरता मतदारसंघात चर्चा सका, 10वी आणि 12वीला पहिले आलेले मागच्या 5 वर्षातली नावं काढा. 5 पैकी 4 मुली आहेत आणि एखादाच मुलगा कुठंतरी पहिला कसा बसा. ही वस्तुस्थिती आहे. तुमच्या कॉलेजला बघा, कुठेही बघा. मग मी अभ्यास केला की हे मुलं जातात कुठं. मुली जर एवढ्या पुढे चालल्यात तर आमचे मुलं जातात कुठं. तर आमच्या मुलांना गणपती करायचा आहे, आमच्या मुलांना नवरात्र करायची आहे, आमच्या मुलांना गावातले सगळे जे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. आणि म्हणून त्या नादामध्ये मुलं जे आहेत ते अकॅडमिक्समध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मागं चालताना दिसत आहेत. आणि मुली मात्र पुढं चालल्यात. एका बाजूला मेरिटमध्ये पण मुली आणि दुसऱ्या बाजूला 50% आरक्षण, असं म्हणलं तर पुरुषांच्या आरक्षणाची मागणी केल्याशिवाय आता गत्यंतर राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि ही परिस्थिती खरं तर सावित्रीबाई फुलेंना इथं गजाननजींनी अभिवादन केलं. सावित्रीबाई फुलेंना ही संधी देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंचं देखील आपण या निमित्ताने कौतुक केलं पाहिजे की महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचं खरं तर एक निर्णय घेतला आणि तो घेत असताना ते कोणाच्या मार्फत करायचं म्हणून स्वतःच्या पत्नीला शिक्षिका करून सावित्रीबाईंच्या मार्फत त्यांनी मुलींच्या शिक्षणाची सोय केली. आज जर खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले असते आणि सावित्रीबाई असत्या तर त्यांचा ऊर हा अभिमानाने भरून आला असता की इतक्या मोठ्या संख्येने मुली आज सभागृहामध्ये येत आहेत आणि असे भाषणं या ठिकाणी करतायत. आपल्याकडे मन आहे, एक खोटं जर 100 वेळा बोललं तर खरं वाटायला लागतं. असंही राजकारणाच्या बाबतीत झालेलं आहे. राजकारणी वाईट, राजकारणी वाईट, राजकारणी वाईट असं आपण लहानपणापासून मलाही सगळ्यांनाच ऐकलं असतं. हे 100 वेळा बोललं की आपली तशीच भावना होऊन जाते की राजकारणी वाईट असतात, भ्रष्ट असतात. असं काही नसतं. मग हे राजकारण जर सुधारायचं असेल, काही लोक असतात, काही लोकांमुळे सगळेच राजकारणी असं नसतात किंवा राजकारणही तसं नसतं. हे जर सुधारायचं असतं तर आपल्यासारख्या शिकलेल्या लोकांनी राजकारण येणं गरजेचं असं मला वाटतं. आणि राजकीय साक्षरता आपण या युवा संस्थेच्या माध्यमातून मागच्या 8 वर्षापासून करताय आणि हे प्रत्येक ठिकाणी घडलं पाहिजे. राजकीय साक्षर होणं गरजेचं आहे. आपण मग सांगितलं की राजसाहेबांचे विचार पुढच्या 25 वर्षाचे आहेत. बरोबर आहे. ते प्रत्येक राजकारणी, समजा मी एका पक्षाचा आहे, आपल्याकडे कसं आहे, राजकारण एवढं टोकाच झालंय की आपल्या विरोधी पक्षातले सगळे दुश्मन, मग त्या पक्षाचा नेताही दुश्मन आपला, म्हणजे कार्यकर्त्याला वाटतं दुश्मनच वाटायला लागतो. पण असं नसतं. प्रत्येक मोठा माणूस, प्रत्येक राजकारणी त्यातल्या काहीतरी चांगल्या गुणामुळेच त्या ठिकाणापर्यंत गेलेला असतो, हे आपण समजून घेतलेलं पाहिजे. मग तो कुठल्या का पक्षाचा असताना, म्हणजे आपल्याच पक्षाचं नेतृत्व चांगलं तर असतंच, पण विरोधी पक्षातल्या सुद्धा नेत्याचा आपण त्यांचे चांगले गुण आपण घेतले पाहिजेत आणि ते कुठल्या गुणामुळे तिथपर्यंत गेलेत ह्या सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आपण महाराष्ट्र हा वेगळा आहे, म्हणजे जे दक्षिणेच्या राज्यात जे टोकाचं राजकारण आहे गेल्या 2-2.5 वर्षात आपल्याकडे थोडं येताना वाटलं होतं, पण ते सुधारेल असं आपल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्या भाषणात सांगितलंय. आपणही तशी आशा करू की आपलं महाराष्ट्राचं पुरोगामी राजकारण, राजकीय संस्कृती जी पहिलीच होती यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ती आतापर्यंत जी आपण संस्कृती आपण बघितली, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, मनोज जोशी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सगळे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेबांपासून सगळेच मुख्यमंत्र्यांनी ही राजकीय संस्कृती जपण्याचं काम केले. आपल्या पुढच्या पिढींसह ही राजकीय संस्कृती जपली पाहिजे. आणि ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की आपल्यात जी द्वेष भावना असते राजकारणामध्ये, ही द्वेष का तयार होतो? आपण टोकाचा विचार करतो किंवा टोकाचं बोलतो. ह्या टोकाचं बोलण्यामुळं स्टेजवरली जशी मंडळी बोलतात तसाच समज खालचे पण लोक कार्यकर्ते करून घेतात. त्यामुळे आपण बोलताना राजकीय विरोध असावा, पण काही गोष्टी आता म्हणजे खूप खालच्या पातळीवर येत आहेत, हे बदलणं गरजेचं आहे. ह्यासाठी शिकलेला युवक, सशक्त युवक हा राजकारणात आला पाहिजे, ही गरज आहे. पुढच्या आपल्याला जर महासत्ता बनायचं असेल तर चांगला युवक, आपल्याला जर सशक्त भारत बनवायचा असेल तर आपलं राजकारण सशक्त पाहिजे. आणि सशक्त राजकारण करायचं असेल तर सशक्त युवा हा राजकारणात असलाच पाहिजे. आणि तो असल्याशिवाय किंवा कमीत कमी तो राजकीय साक्षरता तरी असली पाहिजे. नाहीतर मतदान कशावर होतं?
या ठिकाणी मुली जास्त मोठ्या प्रमाणात आहेत. आता स्विंग वोटर तुम्ही सांगितलं, तुम्ही अमेरिकेतलं उदाहरण दिलं सचित दादा, की 95% लोकांचं ठरलेलं असतं की हे डेमोक्रेटिक का रिपब्लिक. पण आपल्याकडे तसं नाही. लोकसभेचा निकाल वेगळा, विधानसभेचा निकाल वेगळा. एवढं स्विंग का होतं? मग मतदान कशावर केलं पाहिजे? धोरणावर केलं पाहिजे. या ठिकाणी मुली आहेत, माझ्या बहिणी आहेत. आपल्याला लाडक्या बहिणीची गरज आहे का सुरक्षित बहिणीची गरज आहे? पण आपण मतदान कशावर केलं? ही साक्षरता आली पाहिजे. खरं बोलले ना. आपल्याला गरज काय आहे? आपल्याला सुरक्षित बहिणीची गरज आहे. लाडक्या बहिणीची 1500ची गरज आहे का? पण मतदान कशावर केलं? लाडक्या बहिणीवर. मग जोपर्यंत ही राजकीय साक्षरता आपल्या येणार नाही तोपर्यंत आपला भारत सशक्त बनणार नाही. हे काम आपण करावं आणि हे प्रत्येकापर्यंत गेलं पाहिजे. आजकाल मतदान कशावर होतं? जातीवर होतं, कटेंगे बटेंगेवर होतं. हे सशक्त भारताची लक्षणं आहेत का? आहेत का? जातीवर धर्मावर मतदान होणं हे आपल्या जर महासत्ता व्हायचं असेल तर असं जे ह्याच्यावर जर मतदान व्हायला लागलं तर आपला भारत सशक्त होईल का? आपण महासत्ता होऊ का? ह्यासाठी राजकीय साक्षरता प्रत्येक माणसामध्ये आली पाहिजे, प्रत्येक युवकामध्ये आली पाहिजे, प्रत्येक मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. आपली जी मतदानाची टक्केवारी कमी आहे, प्रत्येक माणसानं मतदान केलं पाहिजे. दरवेळेस इलेक्शन कमिशन असेल किंवा मतदान करावून अपील करतात, पण जे अशी लोक आहेत हे मतदानापर्यंत जातच नाहीत. कशामुळे जात नाहीत? की त्यांनी एक समज करून घेतलं की वाईट आहेत. वाईट आहेत म्हणून आपण मतदानालाच न जाणं त्यांना हे सुधारणार नाहीत. तुम्ही जर मतदानाला गेलात, तुम्ही चांगला विचार करून आपल्याला गरज कशाची आहे ह्या गोष्टीची, ह्या लोकांनाच निवडून देण्यासाठी आपल्याला तिथं मतदान केंद्रापर्यंत जावं लागेल. आणि चांगली लोक निवडून गेली, तुमच्यासारखी लोक जर राजकारणात आली तरच आपला भारत सशक्त बनेल किंवा आपला देश महासत्ता बनेल.